राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. पुढील काही दिवसांमध्ये कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पाऊस सुरू आहे. दरम्यान या पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्यामुळे चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. चक्रीवादळामुळे देशभरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलांची शक्यता आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास येत्या 2 ते 3 दिवसात या वादळाचा काही प्रमाणात तडाखा राज्याला देखील बसू शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. डोंबिवली MIDC परिसरातील अमुदान केमिकल कंपनीच्या रिएक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काल दुपारी 2च्या सुमारास डोंबिवली MIDC परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटाच्या आवाजाने हादरला. या स्फोटाचे लोट 2 किलोमीटर लांबून देखील दिसत होते. या स्फोटाची प्रचंड मोठ्या प्रमाणात तीव्रता होती. त्यामुळे आसपासच्या इमारती आणि कंपन्यांमध्ये देखील नुकसान झालं आहे. अनेक घरांच्या आणि हॉटेलच्या काचा फुटल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी काल भेट दिली आणि बचाव कार्याची माहिती घेतली. या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. डोंबिवली MIDC परिसरातील कंपन्यांचे उद्योग कामगार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ABC अशा 3 श्रेणींमध्ये वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ MIDCमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपन्यांना या जागेचा चेंज ऑफ यूज करणं अथवा ही कंपनी अंबरनाथ MIDC परिसरामध्ये प्रस्थापित करण्याचे पर्याय देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच राज्यातील इतर MIDCमधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांना दिल्याचं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळेस कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याच युनिटमध्ये, याच कॅम्पसमध्ये अनेक लोकांनी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या संबंधित या युनिटच्या संदर्भात. अमुदान पूर्वीचं अंबर कंपनी या कंपनीचं नाव होतं, परंतु दुर्दैवाने ती जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही. यामध्ये इंडस्ट्रीयल सेफ्टी युनिट जे आहे त्यांनी जे काही योग्य वेळोवेळी या ठिकाणी येऊन ऑडिट करणं, सेफ्टी ऑडिट करणं, ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती. ते केलं आहे की नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल. एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये जे जे काही दोषी आढळून येतील त्या सर्वांवर या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. नव्या नियमावलीमुळे गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळणं कठीण झालं होतं. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या नव्या नियमावलीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुन्हा पूर्वीच्या नियमावलीनुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 17 मेपासून अर्ज मागवण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातनं RTEसाठी 643 शाळा पात्र असून 11,377 जागांसाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या आठवड्याभरात 11,404 बालकांचे अर्ज दाखल झाले आहेत. पालकांना 31 मेपर्यंत RTEच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या बालकाची नोंदणी करता येईल, अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीप्रकाश कोटवानीजी
यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री प्रकाश कोटवानी साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. ही वाट जरी वळणाची, बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. ठाणे शहरातील शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते श्री विजय चिंदरकर यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका कांचन चिंदरकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवण्यासाठी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कायम अग्रेसर असणारे माननीय श्री विजय चिंदरकर साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, हितचिंतकांच्या, मित्रांच्या आणि माजी नगरसेविका कांचन चिंदरकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील 700 मीटर लांब रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असल्याकारणाने 6 जूनपर्यंत या भागामध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरण येथील JNPT बंदरातून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे होते. त्याचप्रमाणे इतरही मोठ्या गाड्या ह्याच मार्गाचा वापर करत असतात. आता या रस्त्याचं काम काढल्याने या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडतात. पावसाळ्यात खड्ड्यामुळे कोंडी होऊ नये यासाठी ही दुरुस्ती करण्यात येणार आहे. 700 मीटर रस्त्यावर खड्डे खणून तिथे नवीन खडी टाकली जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामुळे दिनांक 24 ते 6 जून या कालावधीमध्ये मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या जड अवजड वाहनांना कापूरवाडी चौक आणि माजीवाडाजवळ प्रवेशबंदी असणार आहे. ही वाहनं कापूरवाडी वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूर फाटे मार्गे जातील किंवा कशेळी अंजूर फाटा मार्गे जातील. मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसंच नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या बाहेरनं ठाणे शहरामध्ये डेब्रिज घेऊन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रवेशद्वारांवर रात्रंदिवस गस्ती पथक तैनात करण्यात यावेत असे आदेशच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आनंदनगर चेकनाका, मुलुंड चेकनाका आदी ठिकाणी तातडीने 24 तासांसाठी 3 पळांमध्ये गस्ती पथकं तैनात करण्यात यावीत. या गस्ती पथकांवरील कर्मचारी वेळोवेळी बदलते ठेवावेत. या गस्ती पथकांच्या माध्यमातून ठाण्यात येणारं डेब्रिज रोखलं जावं असे आदेश देखील या निमित्ताने आयुक्तांनी दिले आहेत.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिक श्री विजय चिंदरकर यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री चिंदरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. श्री चिंदरकर हे लोकमान्यनगर परिसरामध्ये शिवसेनेचा झेंडा अतिशय डौलाने फडकवत आहेत. त्यांच्या पत्नी कांचन चिंदरकर या नगरसेविका आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये अनेक विकासाची कामं, त्याचप्रमाणे लोकोपयोगी कामं श्री चिंदरकर करत असतात. सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून श्री चिंदरकर यांच्याकडे बघितलं जातं. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न महानगरपालिकेमध्ये प्रशासनासमोर प्रभावीपणे पाडणारा कार्यकर्ता म्हणून देखील श्री विजय चिंदरकर यांच्याकडे बघितलं जातं. भविष्य काळात देखील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच श्री रवींद्र फाटक, श्री नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरामध्ये अनेक कामं करण्याचा आपला मानस असल्याचं श्री विजय चिंदरकर सांगतात. प्रभागातील नागरिकांच्या सुखसुविधांसाठी सर्व प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य असल्याचं देखील श्री चिंदरकर सांगतात. आज जरी माझा वाढदिवस असला तरी आज आमचे सर्व प्रभागातील कार्यकर्ते एकजूट होऊन गेली 25 वर्ष माझा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसाचं एकच निमित्त असतं की प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांपासून तर युवा सैनिकांपर्यंत आणि सर्वजण एकत्र येऊन, महिला भगिनी, आमच्या युवती सेना सगळेजण एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात माझा वाढदिवस साजरा करतात. हा खरोखरच माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. या ठिकाणी आम्ही सर्वजण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट यांच्या प्रेरणेतून आणि धर्मवीर आनंद सिगे साहेबांच्या जो आम्हाला आशीर्वाद लाभला या ठाण्याला, त्यातून आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक वर्ष या ठाण्यामध्ये काम करत असतो आणि सलग 15 वर्ष या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 14 मध्ये आम्ही एक नगरसेवक म्हणून कार्यरत आहोत. आणि खरोखरच जे काय दिघे साहेबांनी आणि आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी या भागामध्ये एक प्रेरणा दिलेली आहे, त्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामं, कोविड काळापासून तर तुम्ही पाहिलं असेल तर आतापर्यंत अनेक कार्य आमच्या हातातून घडत असतात. म्हणूनच आपण अविरत हा भगवा या ठाण्यावर फडकवलाय. आज श्री चिंदरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील असंख्य कार्यकर्ते तसंच नगरसेविका सौ कांचन चिंदरकर, माजी नगरसेवक श्री दशरथ पलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस बोलताना सौ कांचन चिंदरकर यांनी श्री विजय चिंदरकर यांचं काम हे सगळ्यांना प्रेरणादायी आहे असं सांगितलं.
तर विजय चिंदरकर आणि आपले अनेक वर्षांचे संबंध आहेत. एक उत्कृष्ट कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय चिंदरकर असल्याचं श्री दशरथ पालांडे यांनी सांगितलं. शिंदे सरांचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एक माझा छोटा भाऊ. आम्ही 92 पासून आम्ही एकत्र शिवसेनेचे काम करतोय. त्यांच्या पत्नी आज 15 वर्ष नगरसेविका आहेत. त्यांच्या कुटुंबाचं आणि आमचं फार स्नेहाचे संबंध, म्हणून आम्ही सकाळीच काही कारणास्तव बाहेर जा म्हणजे अडचण येते, पण आम्ही सगळे कार्यकर्त्यांना घेऊन सकाळी त्यांच्या घरी आलो आणि घरी येऊन वाढदिवसाला शुभेच्छा देणं हे आमच्यासाठी फार मोठं विशेष आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले 15 वर्ष इथे 14 नंबर प्रभागामध्ये काम करत आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाने नेहमीच जे आपले प्रभागातील 14 नंबर मधील जे लोक आहेत तर त्यांच्या माध्यमातून नेहमी आम्हाला मतदार स्वरूपामध्ये ते लोक एवढ्या भरघोस मताने निवडून देतात. तर त्याच्यामुळे आम्ही प्रभागामध्ये खूप चांगल्या रीतीने काम करत असतो आणि जेव्हा आपण काम करत असतो तर त्या याच्यामध्ये आम्हाला नेहमीच मुख्यमंत्री साहेबांचं खूप सहकार्य लाभतं. आणि आजचा दिवस म्हणाल तर आज 24 मे, आज चिंदरकर साहेबांचा वाढदिवस आहे आणि ते पण प्रभागामध्ये गेली 20 ते 25 वर्ष झाले खूप चांगली कामं करत आहेत आणि त्या माध्यमातून मी आता गेली 15 वर्ष त्यांच्या सोबतीला आहे. तर आज त्यांचा वाढदिवस आहे, तर मी आज त्यांना माझ्यातर्फे, माझ्या शिवसेना पक्षातर्फे व 14 नंबर प्रभागातील सर्व मतदारातर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.